प्रक्रम समर्पयामी नमस्कारं करोमि. सत्यनारायण कथाध्याय पाचवा आणि शेवटचा अध्याय आहे. हा अध्याय फक्त 2.5 मिनिटाचा आहे. सत्यनारायण कथा अध्याय 5. सुतबंध आहे मुनिश्रेष्ठ हो. या पृथ्वीवरती एक अंगध्वज नावाचा राजा राहतो. त्या राजाने सुद्धा एकदा प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला दुःख प्राप्त झाले. असे तो राजा एकदा अरण्यामध्ये गेला. त्या राजाने सिंह, वाघ, हत्ती या प्राण्यांची शिकार केली. विश्रांती करण्यासाठी तो एका वडाच्या झाडाखाली येऊन बसला. जवळच गवळी लोकांचे लहान लहान मुलं देवाची पूजा करत आहेत असे राजाला दिसले. परंतु राजा सर्व पाहुणे त्या ठिकाणी गेला नाही. त्याने देवाला नमस्कारही केला नाही. तरी सुद्धा गवळी लोकांनी त्या राजा आहे म्हणून राजाला प्रसाद आणून दिला. त्या गवळी लोकांनी प्रसाद घेतला, आनंदित झाले. राजानं मात्र तो दिलेला गवळी लोकांनी दिलेला प्रसाद टाकून दिला. प्रसादाचा अवमान राजाने केला. राजा खिन्न झाला. राजाचे 100 मुलं, धनधान्य, संपत्ती ही अदृश्य झाली, नाश पावली. राजा दुःखित झाला, विचार करू लागला, खिन्न झाला की ज्या ठिकाणी भगवंताचे पूजन अरण्यामध्ये केले होते त्या गवळी लोकांच्या जवळ जाण्याचा निश्चय राजाने केला. गवळी लोकांच्या जवळ गेला, त्यांना बोलवून आणले, त्यांच्या सोबत बसला. त्यांना विचारले कशाची पूजा आहे, केल्यानंतर काय फळ बोलते. त्या गवळी लोकांनी त्यांना पूजेचे महत्त्व सांगितले आणि राजाने अंगध्वज राजा त्या गवळी लोकांच्या सोबत बसून त्यांनी भगवंताची पूजा केली. दर महिन्याला तो अशा प्रकारे सत्यनारायणाची राजा पूजा करू लागला. राजा पूजन केल्यानंतर भगवंताच्या कृपा प्रसादाने धनधान्याने संपन्न झाला. गेलेले राज्य त्याला परत प्राप्त झाले. तो सार्वभौम झाला. त्याला संतती आणि संपत्ती दोन्हीही प्राप्त झाली. सर्व प्रकारचे राज्य ऐश्वर्य भोगून राजा सत्यनारायण प्रभूंच्या सत्यलोकाला गेला. हा सर्व लाभ त्याला भगवान श्री सत्यनारायणांच्या व्रतामुळे प्रसादामुळे प्राप्त झाला. म्हणून भगवान सत्यनारायणांचे पूजन अवश्यमेव करावे. जो कोणी मनुष्य अतिदुर्लभ असे सत्यनारायणांचे व्रत करतो किंवा फळं देणारी अशी ही कथा भक्तिभावनेने श्रवण करतो त्या व्यक्तीला धन, धान्य आदी वस्तूंचा लाभ प्राप्त होतो. जो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळतो. जो बंधनामध्ये पडला असेल तो बंधनामध्ये मुक्त होतो. जो भयभीत झाला असेल, ज्याला भीती वाटत असेल, तो नारायणांची पूजा केल्यानंतर भीतीपासून मुक्त होतो आणि इच्छित संपूर्ण ऐश्वर्य बघून शेवटी भगवंताच्या लोकाला होतो. अशी हो, जे व्रत केले असता सर्व जीवांची दुःखी नाश होतात, प्राणीव्रतांना सुख प्राप्त होते. अशा प्रकारची कथा मी तुम्हाला या ठिकाणी प्रतिपादन केली. कलियुगामध्ये ही पूजा अत्यंत फल देणारी आहे. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी नारायण, कोणी सत्यनारायण असे म्हणतात, कोणी सत्यदेव असे म्हणतात. नाना रूपे धारण करून भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा हा सत्यनारायणांच्या व्रतरूपाने होईल. मुनिश्रेष्ठ हो, जो कोणी ही सत्यनारायणांची कथा पठन करील, पाठ करील किंवा श्रवण करील म्हणजे ऐकील तर त्याची सर्व पापे आणि सर्व दुःखे भगवंताच्या कृपेने नाहीशी होतील. आणि पूजा केल्यानंतर, व्रत केल्यानंतर त्या मनुष्याच्या, त्या व्यक्तीच्या मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण होतील. आणि सांगतात या ठिकाणी सत्यनारायण कथेमधला 5वा अध्याय बोल झाला. हरई नमः, हरई नमः, हरई नमः. बोलो श्री सत्यनारायण भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. अक्षतवः मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि.